नाग खरंच दूध पितो का? श्रद्धा की विज्ञान? नमस्कार मित्रांनो, नागपंचमी आली की आपल्या गावात एक दृश्य हमखास दिसतं. कुणी वारुळावर दूध ओतत, कुणी नागाच्या प्रतिमेला दूध अर्पण करत, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष नागालाच दूध पाजण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? नाग खरंच दूध पितो का? जर पित असेल तर त्याला जंगलात दूध कोण देतं? आणि जर पीत नसेल, मग शतकानुशतकं ही परंपरा कशी तयार झाली? आज आपण श्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही बाजू शांतपणे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. नागपंचमी हा फक्त सापांचा सण नाही, तो निसर्गाशी असलेल्या भारतीय नात्याचा सण आहे. भारतात हजारो वर्षापासून नागपूजेची परंपरा आहे. शेतीप्रधान समाजात सापाला भूमीचा रक्षक मानलं जायचं, कारण शेतात उंदीर वाढले तर पिकांचं मोठं नुकसान होत आणि हे उंदीर नियंत्रणात ठेवण्याचं काम अनेक साप करतात. म्हणूनच नाग हा भीतीचा नाही, तर पर्यावरणातील संतुलनाचा महत्त्वाचा भाग मानला गेला. याच श्रद्धेतून नागाला दूध, फुले, हळद कुंकू अर्पण करण्याची प्रथा अनेक भागात रूढ झाली. पण इथे एक महत्त्वाचा फरक आहे. पूजा करणं आणि प्रत्यक्ष सापाला दूध पाजणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विज्ञान काय सांगतं? आता सरळ उत्तर नाही. दूध हा नागाचा नैसर्गिक आहार नाही. साप हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. तो उंदीर, बेडूक, सरडे, पक्षी किंवा इतर लहान प्राणी खातो. त्याच्या शरीराची रचना दूध पचवण्यासारखी नसते. म्हणजेच गाईचं किंवा म्हशीचं दूध त्याच्या आहाराचा भागच नाही. मग लोक म्हणतात, मी स्वतः नाग दूध पिताना पाहिलाय. हे खरं असू शकतं, पण त्यामागचं कारण वेगळं आहे. कधी कधी पकडलेल्या सापाला बराच वेळ पाणी दिलेलं नसतं. तो तहानलेला असतो. अशा वेळी त्याच्यासमोर दूध ठेवलं तर तो द्रव समजून थोडं चाटू शकतो. पण ते दूध आवडीने पिणं नसतं, तर तहान भागवण्याचा प्रयत्न असतो. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दूध पाजल्याने काय होतं? आता सर्वात गंभीर मुद्दा. सापाला जबरदस्तीने दूध पाजणं त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतं, कारण दूध त्याच्या श्वासनलिकेत जाऊ शकतं. त्यामुळे श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची पचनसंस्था दुधासाठी बनलेलीच नाही. आणि अनेक सर्पमित्र वारंवार सांगतात, सापाला दूध नव्हे तर सुरक्षित अधिवास आणि शांतता हवी असते. म्हणूनच आज अनेक ठिकाणी प्रत्यक्ष साप पकडून आणण्याऐवजी नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यावर भर दिला जातो. 3 मोठे गैरसमज. नाग दूध आवडीने पितो. सत्य, तो दुधावर जगत नाही. प्रत्येक नाग सूड घेतो. चित्रपटामध्ये आपण पाहिलंय की नाग चेहरा लक्षात ठेवतो आणि वर्षानुवर्षे बदला घेतो. याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सापाचं वर्तन संरक्षणासाठी असतं, सुडासाठी नाही. प्रत्येक साप विषारी असतो. भारतामध्ये सापांच्या अनेक प्रजाती आहेत, पण सर्वच विषारी नसतात. म्हणून साप दिसला म्हणजे घाबरून त्याला मारणं चुकीचं आहे. तर आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष अगदी सोपा आहे. नागपंचमीची श्रद्धा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, पण दूध हा नागाचा नैसर्गिक आहार नाही. श्रद्धेला विज्ञानाची जोड दिली तर परंपरा अधिक समृद्ध होते आणि निसर्गही सुरक्षित राहतो. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.